नमस्कार मित्रांनो, मी अण्णा कोळपे। आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपले मंगेश भाऊ तडे यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे। आपले गुरुवर्य इथं बसलेले, तर मंगेश भाऊ तुम्ही थोडा परिचय करून द्या। नमस्ते, जय महाराष्ट्र। मी आपला सामाजिक कार्यकर्ता मंगेश अवतडे। या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी ठिकठिकाणी आपले जे खरं पाहत आता ज्या म्हणजे गुरुवर्यांनी आत्तापर्यंत जेवढ्या शिष्यांनी या ठिकाणी सांगितलं, मग ते सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, अशा कारकिर्दीमध्ये ज्यांनी प्रशिक्षण दिलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं, तर त्याच अनुषंगाने जे आमचे जे गुरु आहे ते मी ज्यांना आजपर्यंत म्हणजे मी त्यांना गुरु मानतो, नाही का? कारण गुरु विना तर या ठिकाणी पुन्हा विश्व अधुरे आहे। कारण आता मी आत्ताच म्हणजे मागं मी सांगत असतो कायमस्वरूपी की भगवान गुरुवर एकलव्याची जी कहाणी बघा, तर एकलव्यांना या ठिकाणी शिक्षण लागत होतं, द्रोणाचार्यांकडे गेले आणि द्रोणाचार्यांनी नाकारलं होतं, परंतु एकलव्यांनी त्यांची जे द्रोणाचार्याचा पुतळा उभा करून प्रशिक्षण घेतलं। म्हणजे गुरुविना शिक्षण तर अधुरच नाही, गुरुविना काहीच नाही अण्णामध्ये। मग म्हणून या अनुषंगाने मी या ठिकाणी आज हे जे आहे जिल्हा परिषद सदस्य असतील, बाबासाहेब नाना कोळपे असेल, प्रसिद्ध प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे, त्यानंतर त्यांचेच मित्र राजेंद्रजी शुक्ला असेल, नवनाथजी मोरे असतील, या ठिकाणी हे या ठिकाणी यांच्या यांना मी म्हणजे मी माझ्या गुरु समान मानतो। आणि महत्त्वाची भूमिका अशी आहे की मी म्हणजे अशी एक संकल्पना केली, मी तुम्हाला फोन केला दुपारी, विचारला मला आपल्याला या ठिकाणी एक संकल्पना करूया आपण, की जे आपले जे गुरु आहे त्यांना आपण या ठिकाणी त्यांचा एक छोटासा आपण एक सत्कार करूया, ते स्वीकारतील, नाही का? कारण ते माझे गुरुच नाही, ते माझे मित्र आहे, माझे वडीलधारे आहे, माझे ज्येष्ठ आहे, अपेष्ट आहे। मग मी ती तुम्हाला संकल्पना केली आणि त्यांना आज या ठिकाणी बोलवलेलं आहे। मला मंगेश भाऊ सकाळी फोन केला, म्हणे आज आपलं जायचं आहे आणि छोटासा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर आज आपला योग आलेला आहे। तर मंगेश भाऊ, तर अजून पुढे काय तुमचं अजून काय तुम्ही मनात इच्छा असेल की काय होतं, गुरु शिष्य तुम्ही समोर बसलेले आणि ते पण वय म्हणजे त्यांचं वय तुमच्या वयात खूप तफावत आहे, त्याबद्दल थोडक्यात ते पण सांगा। नाही, तफावत म्हणजे असं काय माहिती का, विशेष म्हणजे आज परिचय म्हणजे आता नानांचं माझं नाना ते वगैरे आहे, आपलं वय वगैरे आहे की त्यांच्या आपलं वय असेल तर 34, 36 असेल, परंतु 56 वगैरे 60 असं म्हणजे 60 आहे, 58 आहे काहींचं। परंतु या जे आहे हे जे नेतृत्व, हे व्यक्तिमत्व आहे, यांनी आजपर्यंत म्हणजे प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, एक आत्ता पाहतो एक समानता म्हणतो आपण, एक सामाजिक म्हणतो। कधी कुठल्या समाजाचा, कोण समाजाचा, कुठल्या व्यक्तीचा आहे असा द्वेष कधी बाळगला नाही, असं हे नेतृत्व, हे तिन्ही पण नेतृत्व। अजून मित्रपरिवार आहे, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं, परंतु काही कारणास्तव ते या ठिकाणी बाहेर आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला भेटले नाही। परंतु हे जे नेतृत्व आहे, आता बाबासाहेब नाना कोळपे म्हणजे तुम्हाला तर माहिती प्रसिद्ध व्यक्ती नाही का, आणि या ज्येष्ठ म्हणजे या पंचकृषीमध्ये म्हणजे खूप मोठं नाव आहे, नाही का? आणि एक नाव म्हणजे एक असं म्हणजे दहशत म्हणून नाव नाही, पण एक सामान्य जनतेतील एक आवाज, एक मदत म्हणून यांचं नाव काय होतं गावामध्ये जेव्हा काही गोष्टी घडतात, म्हणजे समजा हाणामाऱ्या होतात, भांडणं तडणं होतात, ते सोडवण्याचं काम आहे ना, ते आपण नाना करतात। हे त्या संपूर्ण गावाला माहिती आहे का, ते गावात जे भांडणं तडणं असतं, कोणत्या मॅटर छोटा असो किंवा मोठा असो, ते सॉल्व्ह करण्याचं काम नाना करतात आणि ते इथून पुढे ते करत राहणारच आहे। नाही, आता विषय काय माहिती आहे का, आता एक पूर्वी बघा प्रत्येक गावाला एक नाही का, म्हणजे आता मी अजून पण कळवण तालुक्यामध्ये जातो, तिकडे आहे ना त्या गावातील आहे ना एक प्रमुख असतो, तर तो प्रमुख काय करतो माहिती का, त्याला आपण म्हणजे कसं तिकडे काय म्हणतो माहिती का, आपण एक काय म्हणतो एक आपण गट प्रमुख म्हणतो, नाही का? तिकडे अजून पण ती प्रथा आहे, परंतु इकडे आपल्या खेडेगावामध्ये दिसत नाही। परंतु आजही पण ती परंपरा म्हणजे आज नानांच्या वडिलांपासून म्हणजे ते पूर्वीपासून त्यांचं हे नाही का, पण ती लोक आज काय येतात, आज कुणी कोणाचं ऐकत नाही, पण ह्या घराण्याचं लोक ऐकतात, काय ऐकतात की जेणेकरून ते लोकांना या ठिकाणी योग्य न्याय देतात, ही भूमिका प्रथम आहे। त्यानंतर आपले राजेंद्र शुक्ला, त्यांच्याविषयी तर तुम्हाला माहितीच आहे, एकदम संघर्षातून या ठिकाणी त्यांनी कुटुंब उभं केलं, त्यांची मुलं आज एज्युकेटेड आहे, म्हणजे सांगण्यास खूप हे वाटतं आणि समाजाने सुद्धा आदर घेतला पाहिजे। ते पण काय सरकारी जॉबला आहे, विशेष सगळे सरकारी जॉबला आहे, 5ची मुलं ही सरकारी जॉबला आहे, परंतु एवढं नुसतं सरकारी जॉबला लागले अनाबाडी हा विषय नाही, परंतु त्यांनी जो संघर्ष केला ना, हा सुद्धा समाजापर्यंत आला पाहिजे। आज ते या ठिकाणी सुटाबुटामध्ये येतात किंवा काय येतात, परंतु त्यांचा मागचा इतिहास बघितला पाहिजे। त्यांनी काय म्हणजे त्यांनी आज तिच्या ड्रायव्हिंग करून, मी आता ऐकले, मी काय नव्हतो तेव्हा, पण हे सांगतात मित्र बस ड्रायव्हिंग करून या ठिकाणी ड्रायव्हिंग केली, पण त्या काळचा खूप विषय वेगळा होता, नाही का? पैसे नसायचे तेव्हा, आर्थिक पैसे नसायचे, आणि त्यांनी खूप या ठिकाणी संघर्ष केला। आणि आमचे नवनाथजी मोरे तर तुम्हाला माहितीच असेल, त्यांचा तर संघर्ष म्हणजे खूप, म्हणजे त्यांचं माझं बालपण त्यांच्यामध्ये गेलं। माझं बालपण म्हणजे मी 4थी 5वी असेल, त्यांच्या घरी राहायचो, मी खाल्लेलं म्हणजे अक्षरशः ते घरी जर नसायचे ना, म्हणजे मला म्हणजे पहिल्यांदा आता खूप हलकीची परिस्थिती, आई वडील आमचे वारले, तेव्हा त्यांची मी दूध भाकर वगैरे, त्या मावशी आजही मला ओळखतात आमच्या, आणि ते मुलं पण आज ओळखतात। आणि मग त्यांनी या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी पण त्यांच्याकडून एक घेण्यासारखं आहे, कोणतं माहिती आहे का, एक मित्रता खूप या ठिकाणी जपण्यासारखी, आणि त्यांनी इतकी मित्रता जपलेली
का मी तुम्हाला सांगितलं का दोस्ताना वगैरे बघितलं फिल्म आहे का, तर ते कायम सांगत असतात. आणि त्यांच्यामध्ये मी त्यांचं एक अजून एक सांगतो, लोक आज नवनाथ मौलीकडे बघितलं तर ते लोक असे थोडं वसकतात, घाबरतात का नको आपल्याला एखादं काही बोलून काय, पण आम्हाला त्या पण त्या शब्दामध्ये शब्दामध्ये सुद्धा प्रेम असतं ना. ते शब्दामध्ये प्रेम आहे. आणि मग शब्दामध्ये सुद्धा प्रेम असतं, असं नाही ते बोलतात, ते मनापासून काही बोलत नाही, नाही. नाही. ते त्यांचं आता अरे काय चालू आहे रे, कमी मी ते एक आपल्यासाठी आपल्या चांगल्यासाठीच बोलतात ते. हा असं आहे. तर ते असा या तीन व्यक्तिमत्वांचा आज या ठिकाणी सन्मान ठेवला. आणि खरोखर त्यांना याची कल्पना पण देखील नव्हती. नाना तर नव्हती. नाना मी फक्त म्हणतो, नाना मी तुमच्याकडे शाळा येणार आहे एवढंच बोललो. यांना तर काहीच माहित नव्हतं, हे शेतामध्ये होते, हे घरी झोपलेले होते, ते तसेच असे उठून आलेले. आणि मी त्यांनी सांगितलं माहीत सुद्धा नाही अजून. मग मी त्यांना आज त्या ठिकाणी मला वाटलं, तुम्हाला मी सकाळी फोन केला. आणि माझी एक इच्छा होती की माझ्या गुरूंना आज कुणी या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा, बस एवढीच इच्छा होती अण्णामध्ये. इथून पुढचे कामं तुमचे हातून चांगले व्हावा आणि ह्या देशात, ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव घडावं. त्यामुळे आम्हाला तो आज गुरुपौर्णिमेचा दिलेला आशीर्वादच पात्र ठरेल आणि सेवा घडो तुमची. कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे. तुझ्यामुळं माया बाबा उघडला डोळा, विरुनिया गेलं भाव मनातलं भोळा, रूप तुझं डोळा मंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुर